नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा सुद्धा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे। तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार कसे ओळखावे। अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार ओळखणं किंवा त्याचा चेहरा वाचणं किंवा चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखणं ही एक कला आहे आणि आपल्या अनुभवाने ही कला तुम्ही सुद्धा शिकू शकतात। अतिशय महत्त्वाची आहे आणि अतिशय सोपी सुद्धा आहे। आपला चेहरा हा कधीही खोटं बोलत नाही, कारण आपल्या चेहऱ्यावर आनंद आहे का दुःख आहे हे आपल्याला बरोबर कळतं। कारण जेव्हा चेहरा आनंदी असतो तेव्हा तो प्रफुल्लित झालेला दिसतो आणि दुःखी चेहरा असतो तो आपल्याला स्पष्ट निराश झालेला दिसून येतो। चेहऱ्यावरूनच आपल्याला कळत असतं की समोरची व्यक्ती आपल्याशी खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे। समोरच्या व्यक्तीमध्ये किती कॉन्फिडन्स म्हणजे किती आत्मविश्वास आहे किंवा समोरची व्यक्ती किती भित्री आहे हे सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येतं। कारण व्यक्तीचे हावभाव, त्याचे इशारे, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची बघण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला कळतं की आता सध्या त्याच्या मनामध्ये काय विचार चालू आहे किंवा तो काय विचार करतो किंवा तो कसा आहे, तो खरा आहे का खोटा आहे, आनंदी आहे का दुःखी आहे, घाबरलेला आहे का एकदम कॉन्फिडंट आहे। चला तर मग आपण बघूया की समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार कसे ओळखावे। तर मंडळी, काही लोक बघा, तुमच्या नजरेला नजर ते भिडवत नाही किंवा नजर खाली करतात, नजर लपवतात किंवा घाबरलेले असतात किंवा खाली पाहतात। अशी माणसं खोटारडी असतात, घाबरट असतात आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते। हे आपल्याला तातडीने ओळखता येतं। एखादा व्यक्ती बोलताना आपल्या भुवया जर वरती अशा चढवत असेल किंवा त्याच्या नाकपुडे अशा मधून फुगत असतील तर अशा व्यक्ती आतून अतिशय अस्वस्थ असतात, त्यांना राग आलेला असतो, हे आपल्याला लगेच कळतं। एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना किंवा तुम्हाला समोर आढळली की ती ओठ चावत आहे। आता व्यक्ती ओठ कधी चावते? जर ती अस्वस्थ असेल, तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला ताणतणाव दिसत असेल, म्हणजे ओठ चावणे हे ताणतणावाचं निदर्शक आहेत। त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की समोरची व्यक्ती ही टेन्शनमध्ये आहे। त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट जी सगळेजण ओळखू शकतात ती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर तेज असेल, चेहरा जर आनंदी असेल, चेहरा जर खुललेला असेल तर आपल्याला लगेच कळतं की ही व्यक्ती आनंदी आहे। याच्या उलट काय आहे की जर व्यक्ती निराश असेल किंवा चेहरा पडलेला असेल तर अशी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे किंवा तिला काहीतरी भीती आहे किंवा ती निराश झालेली आहे किंवा तिच्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे। आता या आनंद आणि दुःख या गोष्टी सहज आपल्याला ओळखता येतात, कारण तुम्ही दुःखी जर असाल आणि किती हसण्याचं किंवा किती नाटक केलं तरी दुःख चेहऱ्यावर लपून राहत नाही। तसेच तुम्ही जर आनंदी असाल आणि किती दुःखाचं नाटक केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरलं तेज आणि तुमचा चेहरा सांगत असतो की तुम्ही आतून गुदगुल्या होत आहे किंवा तुम्ही आतून आनंदी आहात। जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट विचारपूर्वक बोलायची असेल किंवा विचार करून बोलायची असेल तेव्हा नकळत आपला हात असा कानाकडे जातो किंवा डोक्याकडे जातो। तुम्ही बघा, राजकारणी लोक जर काही महत्त्वाचं किंवा चुकू नये किंवा काहीतरी शब्द तोंडातून जाऊ नये म्हणून बोलण्यापूर्वी असं कानाला हात लावतात किंवा कधीतरी डोक्याला हात लावतात किंवा कधी नाकाला सुद्धा हात लावत असतात। काही व्यक्ती तर अशा आहे की त्यांचा चेहराच वाचता येत नाही, म्हणजे चेहऱ्यावरती तुम्हाला कुठल्याही गोष्टी, कुठल्याही रेषा काहीही दिसत नाही। मग अशा वेळेला कसं ओळखायचं? तर मंडळी, अशा वेळेला काही गोष्टी असतात, म्हणजे सतत नाकाला हात लावणं किंवा कानाला हात लावणं किंवा डोक्याला हात लावणं, या गोष्टी अस्वस्थ असण्याचं, खोटं बोलण्याचं किंवा चुकीचं काहीतरी त्यांच्या मनात शिजत असण्याचं किंवा काहीतरी लपवत आहात या गोष्टी आपल्याला निदर्शनास येतात। त्यानंतर काही नैसर्गिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा माणूस आळस देतो किंवा त्याला जांभई येते किंवा तो डोक्याला हात लावतो किंवा त्याला झोप येते त्यावेळेला त्याच्या मनात काय विचार चाललेले असते। कारण अशा वेळेला अशी व्यक्ती एकतर निराश असते किंवा कंटाळलेली असते, वैतागलेली असते किंवा त्याला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही। अशा गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतात। बोलताना एखादी व्यक्ती अचानक तोंडामध्ये बोट घालते, हे का घडतं? कारण काही आश्चर्यकारक एखादी घटना घडली, त्याबद्दल आपल्याला विस्मय वाटतो, आश्चर्य वाटतं, त्यावेळेस आपलं बोट नकळत तोंडामध्ये जातं। त्यामुळे आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे। हे झालं आपल्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा चेहरा वाचन। त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपले डोळे। डोळ्यांवरून आपल्याला दुसऱ्याच्या मनाचा थांगपत्ता नक्की लागतो आणि डोळे हे अतिशय बोलके असतात। त्यामुळे डोळ्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ही कला तुम्हाला सहज आत्मसात करता येते। जी व्यक्ती तुमच्याकडे सरळ बघते किंवा तुमच्या नजरेत नजर घालून बोलते
ती व्यक्ती कॉन्फिडंट असते, म्हणजे त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास असतो. परंतु जी व्यक्ती तुमच्याशी बोलताना नजर इकडं तिकडं करते किंवा खाली पाहते किंवा तुमची नजर चुकवते, त्यावेळेला ती तुमच्यापासून काहीतरी लपवत असते असा त्याचा अर्थ होतो. एखादी व्यक्ती जर डोळ्यांची उघडझाप जोरात करत असेल किंवा सारख्या पापण्या मिचकावत असेल तर समजून जायचं की ही व्यक्ती अस्वस्थ आहे, हिच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू आहे किंवा ही व्यक्ती काहीतरी टेन्शनमध्ये आहे. डोळ्यामध्ये चमक दिसली किंवा तेज दिसलं तर ही व्यक्ती आनंदी आहे, उत्साही आहे असं आपण समजू शकतो. तर काही मंडळींच्या डोळ्यावरून काहीच थांगपत्ता लागत नाही, अतिशय थंड असतात, निरागस असतात. याचा अर्थ ह्या व्यक्ती अस्वस्थ आहे, यांच्या मनामध्ये कुठंतरी जास्त राग साठवलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर काही मंडळी बोलताना असा आपला हात छातीवर ठेवतात. आता हात छातीवर ठेवणं म्हणजे काय, ही बचावाचा पवित्रा घेणं किंवा अविश्वास व्यक्त करणं असा होतो. हात उघडे ठेवणे हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हातात हात घेतात तेव्हा ती व्यक्ती अशी घट्ट धरते, त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो. ज्या वेळेला ती व्यक्ती फक्त तुमचा अर्धाच हात पकडते त्यावेळेला त्या व्यक्तीमधला आत्मविश्वास हा कमी असतो. तर काही व्यक्ती फक्त अशा हाताला फक्त स्पर्श करतात, म्हणजे पूर्ण हातात हात घेत नाहीत. तर अशा व्यक्ती थोड्या भित्र्या असतात, थोड्या भुरट्या असतात, भामट्या असतात. अशा व्यक्तींपासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण आपल्या लगेच लक्षात येतं की ती व्यक्ती तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक पुढे झोकून बोलतात त्यांना बोलण्यात इंटरेस्ट आहे, तर जे लोक बोलताना मागे सरकतात ते उदासीन आहे असा त्याचा अर्थ होतो. जे लोक सतत पाय हलवतात ते अस्थिर असतात, अस्वस्थ असतात, त्यांच्या मनावर ताण असतो. खूप फास्ट आणि वेगाने बोलणारे लोक ही तणावग्रस्त असतात, टेन्शनमध्ये असतात. शांतपणे बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये विश्वास असतो. शांतपणे बोलणारे लोक हे आत्मविश्वासू असतात. बोलताना ज्यांचा आवाज थरथर कापतो ते घाबरट असतात किंवा त्यांच्या मनामध्ये भीती असते. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की बोलताना त्याचा जो टोन असतो, आवाजाचा जो चढ उतार असतो ना, त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनामध्ये काय चाललं आहे. ज्या व्यक्ती स्मितहास्य करतात पण मनामध्ये आनंद नाही, ज्या व्यक्ती स्मितहास्य करतात पण डोळ्यामध्ये आनंद दिसत नाही, म्हणजे अशा व्यक्ती बनावट हास्य म्हणतो आपण त्याला. ज्या व्यक्ती तुमच्याशी बोलताना मोबाईलमध्ये बोलतात, इकडं तिकडं बोलतात किंवा तुमच्याकडं लक्ष देत नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये रस नाही किंवा तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही असा अर्थ होतो. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की समोरच्याच्या मनातील विचार ओळखणं किती सोपं आहे. चेहरा असेल, त्याचे डोळे असेल, त्याचा हावभाव असेल, तो कसा वागतो, तो कसा बोलतो, त्याचा टोन कसा आहे, या सर्व गोष्टींवरनं आपल्याला समोरच्याच्या मनातले विचार ओळखता येतात. आणि ही एक कला आहे आणि आपल्याला अनुभवाने शिकता येते. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.